तर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपचे आमदार सुरेश धस यांचे चांगलेच कान टोचले। तपासात बाधा येईल अशी विधानं करू नका असा सल्ला बावनकुळेंनी धस यांना दिलेला आहे। एकही आरोपी जेलच्या बाहेर दिसणार नाही, आमच्याही नेत्यांनी आपल्या सरकारवर विश्वास ठेवावा असं म्हणत बावनकुळेंनी कानपिचक्या दिलेल्या आहेत। आमच्याही पक्षाच्या सर्व आमदारांना विनंती आहे, त्यांना मी व्यक्तिगतही बोललो आहे की तपास यंत्रणेला कुठल्याही पद्धतीचा डायव्हर्शन होणार नाही। त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीच्या अशा स्टेटमेंटमुळं किंवा अशा बयानबाजीमुळं तपास यंत्रणा डिमॉरलाइज होणार नाही किंवा तपास यंत्रणाचा तपास भरकटणार नाही। या पद्धतीचे कोणतेही स्टेटमेंट आमच्याही पक्षाच्या लोकांनी किंवा त्यांच्याही पक्षाच्या लोकांनी करू नये। देवेंद्रजीवर विश्वास ठेवावा, सरकारवर विश्वास ठेवावा। जेव्हा हे प्रकरण तुम्हाला समोर दिसेल, एकही आरोपी तुम्हाला जेलच्या बाहेर दिसणार नाही।